हाय, हॅलो, नमस्ते. मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. कशा आहात सगळ्या? मस्त, मजेत ना? मस्त आणि मजेत राहायलाच हवं. माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, छान वाटत असतील तर प्लीज प्लीज कमेंट करा, शेअर करा आणि लाईक पण करा. तुम्हाला असं वाटत असेल की समोर फोटोमध्ये काय एवढं दिसतंय, ते भिजवलेलं आहे, ते टम्म फुगलेलं आहे, कुठं तर काळंही पडलेलं आहे, असा विचार डोक्यात आला असेल की नक्की हा काय प्रकार आहे, हे काय नक्की कशासाठी भिजवलं आहे, याचं काय करायचं आहे. तर चला, अगदी छोटासा व्हिडिओ आहे, 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे, कुठेही स्किप न करता नक्की बघा. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला कधीही केव्हाही अशक्तपणा येणार नाही. आणि अशा प्रकारचे पेय जर तुम्ही रोज पिले, 1 महिना पिले, तर 1000% मी तुम्हाला सांगू शकते की तुम्हाला कधीही अशक्तपणा येणार नाही. आणि तो अशक्तपणा कितीही जुना असला, कितीही जास्त प्रमाणातला असता, सतत उभं राहिलं की चक्कर येणे, खावंसं न वाटणे, उलटीसारखं होणे, असं बरेचसेच प्रकार अशक्तपणात होत असतील, तर नक्की हा पेय पिला की तुम्हाला बरं वाटेल, खूप छान वाटेल आणि खूप सारं तुम्हाला एनर्जी मिळेल, शक्ती मिळेल. अशा प्रकारचं पेय तुम्ही अगदी घरच्या घरी बनवू शकता. कमी साहित्यात बनवू शकता आणि हे साहित्य आपल्याला घरी अवेलेबल होऊही शकतं. किंवा तुम्ही कुठल्याही दुकानात एखाद्या जर हे साहित्य अगदी कमी प्रमाणात घेतलं तरीही तुम्हाला हे मिळून जाईल. आपल्याकडं काजू, बदाम, खारीक म्हणा, खोबरं किंवा बेदाणे, मध, अक्रोड असे हे भारीतले साहित्य आहेत, म्हणजे ड्रायफ्रूट आहेत. हे खूप महाग असतात, पण तुम्ही अगदी अर्ध्या पावशेरच्या प्रमाणात घेतले किंवा पावशेरच्या प्रमाणात घेतले तरीही तुम्हाला हे कुठल्याही दुकानात मिळून जातील. आणि हे पेय खूप लाभदायी आहे, खूप शक्तिपूर्वक आहे. हे या पेयमुळे आपल्याला खूप सारी शक्ती मिळते. त्यामुळे अशा प्रकारचे पेय तुम्ही एकदा नक्की करून बघा. चला तर मग हा आपण ज्यूस कसा बनवला तो नक्की बघूया. आणि अशा प्रकारचा ज्यूस तुम्ही जर खरंच अशक्तपणा असेल, तुम्हाला त्रास होत असेल, तर नक्की करून बघा. आपल्यासारख्या महिला काय करतात, आपल्या शरीराकडे अजिबात लक्ष देत नाहीत. सततचं काम, सततचा त्रास, सततचे घरातली धावपळ, कामाची धावपळ, अशा प्रकारचे खूप सारे कामं महिला करतात आणि आपल्या शरीराकडे तर अजिबात लक्ष देत नाहीत. आणि त्या लक्ष देत नाहीत त्यामुळं वाढतो तो अशक्तपणा. आपल्याला जेवण जात नाही, आपल्याला शरीरात रक्त तयार होत नाही, असे खूप सारे प्रकार आपल्याला आजारपणाचे तयार होतात. पण जर तुम्हाला हे असं होत असेल तर हा पेय तुम्ही, हा ज्यूस तुम्ही नक्की 1 महिनाभर बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय फरक पडला. आता हा ज्यूससाठी मी साहित्य घेतलं आहे, तो 2 व्यक्तींसाठी घेतलं होतं. तुम्हाला जर एका व्यक्तीसाठी हा ज्यूस बनवायचा असेल तर तुम्ही कमी प्रमाणात हे साहित्य घेतलं तरीही चालून जाईल. आता तुम्ही जर एका व्यक्तीसाठी हा जर ज्यूस बनवणार असाल तर आपण काय करायचं की 4 बदाम घ्यायची, 3 ते 4 अक्रोड घ्यायची, 4 काजू घ्यायचेत, 4 ते 5 मनुके घ्यायचेत आणि फक्त 2 अंजीर. हे सगळं आपण व्यवस्थित आदल्या दिवशी रात्री छानपैकी एका काचेच्या ग्लासमध्ये भिजत घालायचं. ते पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण हे काचेच्या ग्लासमध्ये सकाळपर्यंत भिजत घालायचे. छान प्रकारे हे सकाळपर्यंत खूप छान असे भिजून टम्म फुगून वरती येतात आणि खूप म्हणजे अगदी मऊ होतात. त्यामुळे याचं मिश्रण खूप छान असं बारीक असं होतं. त्यामुळं आदल्या रात्री न विसरता तुम्ही हे सगळे पदार्थ आदल्या रात्री भिजत घाला. एखाद्या कोणत्याही काचेच्या ग्लासमध्ये हे मिश्रण सगळं भिजत घातले, काजू, बदाम, अक्रोड, मनुके हे सर्व काचेच्या ग्लासमध्ये भिजत घालायचं. आणि सकाळी तुमच्याकडं जर काचेचा ग्लास असला तरीही चालेल किंवा तुम्ही साध्या स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा कोणत्याही खोलगट भांड्यात हे सगळं भिजत घातलं तरीही चालू शकतं. आता आपण सकाळी उठल्यानंतर तो ग्लास पूर्ण पाहायचा. पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे हे टम्म फुगले आहेत बघा. अगदी छान प्रकारे हे खूप छान असे टम्म फुगून आले आहेत. आता हे जे काळं पडलेलं आहे
तो आहे तो म्हणजे काजू. या काजूच्या वरची जरा जरा तुम्ही साल काढली ना तर हे पूर्ण पांढरं शुभ्र होऊन जातात. आता यात तुम्हाला किती प्रमाणात गोड हवा आहे हा ज्यूस, त्या प्रमाणात तुम्ही साखर टाकू शकता. अगदी थोडीशी वेलची पूडही टाकू शकता. वेलची पूड टाकली की काय होतं की खूप छान वासही येतो आणि चवीलाही खूप छान अप्रतिम हा ज्यूस लागतो. कोणत्याही गोड पदार्थात ज्यावेळी आपण वेलची टाकतो त्यावेळी खूप छान अप्रतिम अशी चव येते आणि तो पदार्थ किंवा ते पेय खूप प्यावंसं वाटतं. आता यात तुम्ही आपल्याला हवं तेवढं तुम्ही दूध घालू शकता. जर तुमचं मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात दूध घालू शकता आणि जर भांडं छोटं असेल तर अगदी थोडंसं दूध घालून एकदम छान प्रकारे अगदी बारीक करायचं आणि त्याच्यानंतर ते ओतून घेऊन एका भांड्यात त्याच्यानंतर 1 ग्लासभर किंवा 2 ग्लास तुम्हाला किती दूध हवं आहे त्याप्रमाणे दूध घालून अगदी छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. असं चमच्यानं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं की हे अगदी बदाम शेकसारखं किंवा फालुद्यासारखं होतं. खूप छान आणि खूप रवाळ असं त्याचं चव किंवा टेक्स्चर येतं. कारण की ज्यावेळी आपण अंजीर भिजत घातलेलं असतं त्यावेळी त्यातलं जे दाणे असतात ना ते या पेयामध्ये खूप छान आणि खूप चविष्ट अशी चव देतात. त्यामुळे तुम्ही हे पेय एकदा नक्की करून बघा. आपल्या सर्व स्त्रियांसाठी तर हे पेय खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीचं जर आपण पेय रोजचा 1 ग्लास जरी पिलं तरी आपल्याला खूप साऱ्या त्यातून प्रोटीन मिळतील किंवा त्यातून आपल्याला खूप सारे शक्तिवर्धक पदार्थ मिळतील. अशा पद्धतीचं पेय हे आपल्याला खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आपण सर्वांच्या तब्येतीकडं लक्ष देतो, फक्त आपण आपल्या तब्येतीकडंच लक्ष देत नाही. मग आपल्याला येतो तो अशक्तपणा. आता जर दिवाळीची खूप गडबड झालेली, खूप त्रास होत होता म्हणून मी हे पेय आता 15 दिवस झालं प्यायला चालूच केलं आहे. तर मला तर खूप म्हणजे खूप फरक पडला. तुम्हीही हे पेय एकदा नक्की करून बघा. तुम्हाला कसा फरक पडतोय आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा आणि माझे सर्व व्हिडिओ नक्की पहा.